नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता नम्रता आणि आकाश यांना दोघांना मात्र खूप छान वाटत असतं. ईश्वरी आता नम्रताबरोबर गप्पा करण्यासाठी मात्र रूममध्ये आलेली आहे आणि म्हणते की काय अगं नम्रता आकाश पाटील, मिसेस नम्रता आकाश पाटील, काय कसं वाटतं लग्न झाल्यानंतर? तेव्हा नम्रता म्हणते की अगं मी तर खुश आहे, परंतु मला टेन्शनसुद्धा फार आलेलं आहे. कारण बघ ना, आकाशची आई आणि त्या अंजली ताई कसं वागतात, त्यांच्याशी कसं ॲडजस्ट करायचं तेच मला नाही कळत. आणि ईश्वरी तू कसं सगळ्यांशी जमवून घेतलं गं? त्यावरती ईश्वरी म्हणते की ताई तू काही टेन्शन घेऊ नकोस. आणि त्यानंतर आता अर्णव मुद्दाम ईश्वरीची चेष्टा करत असतो आणि म्हणतो की मी आज आकाशच्या रूममध्ये झोपतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो झोपा, तुम्ही आकाश भाऊजींच्याच रूममध्ये झोपा. आणि रागाने ती आतमध्ये निघून जाते. अर्णवला फारच आता हसू येत असतं आणि तो हसत असतो. तेव्हा दोघंही आता एकमेकांशी मस्त प्रेमाचे स्वप्न पाहत असतात. त्यानंतर आता इकडे जेव्हा आता अर्णव दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये येतो आणि त्याच वेळेस आता सगळ्या स्टाफसमोर मात्र अर्णवने राकेशला आता बोर्ड ऑफ डिरेक्टरची पदवी दिलेली आहे, त्या मॅनेजर पदाची. आणि तो म्हणतो की आजचं आपल्या सात्विक फॅशनचे बोर्ड ऑफ डिरेक्टर आहे तर ते यापुढे असतील राजेश भोसले. तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवतात आणि राकेश खूपच खुश होतो. त्यानंतर आता ईश्वरीला हे ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो. ईश्वरी म्हणते की असं होऊच कसं शकतं? आणि ती लगेच आता अर्णवला विचारायला येते की सर तुम्ही त्या राकेशला इतकी मोठी बोर्ड ऑफ डिरेक्टरची मॅनेजरची पदवी का दिली? तेव्हा अर्णव म्हणतो की हो, ज्या दिवशी मात्र मला हे समजेल की आता हा राकेश मात्र आपल्या सात्विक फॅशनवर त्याची वाईट नजर आहे आणि तो सात्विक फॅशनला काही धक्का पोहोचेल, त्या दिवशी त्या राकेशचा शेवटचा दिवस असेल. आणि इकडे राकेश तर इतका खुश असतो आणि जी खुर्ची त्याला मिळालेली आहे तर ती खुर्ची बिंगवत तो आता स्वतःला मस्त ॲटिट्यूडमध्ये म्हणत असतो की आता मात्र मला फक्त आणि फक्त या सात्विक फॅशनवर माझा डोळा आहे आणि सगळी कंपनी माझ्या नावावर जेव्हा होईल तेव्हा या अर्णवला मी धडा शिकवेल. त्यानंतर ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर, काही करा परंतु तुम्ही प्लीज त्याच्यावर विश्वास ठेवू नका आणि त्याबदल्यात मी आता लवकरच तुम्हाला पुरावा देईल. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी मिळून या राकेशला कसं आता सगळ्यांच्या समोर धडा शिकवतात हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र धन्यवाद.